फक्त ह्या अशा बुवांना फक्त मला एकच सांगायचं की त्यांनी काय सांगितलंय, जय जय महाराष्ट्र माझा लोकीबोध भजनात आणलंय. अजिबात नाही. आई समोरून सांगते मी, हे गाणं भजनामध्ये गोठणकर बुवानी आणलं, गोठणकर बुवानी, आणि त्यानंतर ते मी आणलं, आणि आता माझा बघून 4 पैसे गावतात म्हणून हे बोकाळतो. सांगायचा त्यांनी भगवंता समोरून. सौभाग्यवती गोलू ओमकार परब यांच्याकडून मंगलाष्टकांना काय किंमत आधी बघ, म्हणजे किती भय रखडलेली असते तिचा अभ्यास कर. 101 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. पहिल्या प्रथम जय जय महाराष्ट्र माझा हे गीत मी सादर करतोय. गोमाटणार अजिबात नाही. सादरीकरण आणि गोमाटणे ह्याच्यात फरक आहे. गोमटा भाई हाडलेलो हा, आणि मगाची बुवा खर्जात आणि काय काय तर सांगत ना, तुका खर्जातली पण गाणी म्हणायला दाखवतोय आणि उंच पटीतली म्हणायला दाखवतो. फक्त तू ऐकायची आता क्षमता ठेव. आणि बुवा रुपावलीचं तू गजर केलं, 4 पैसे गावाबाई होती म्हणून गजरातली गाणी रुपावलीच म्हटलं. हे का संस्कृती म्हणत नाही, लक्षात ठेवा. ही संस्कृती असते तर मी नोटेशनच्या अगोदर 50 गाणी म्हणू शकतोय. काय हा बुवा, आम्ही रक्ताचं पाणी करतो आणि तुम्ही ना त्या गाण्याची सुद्धा एडी करता. बुवा मी मुनगेकर बुवांका नाव ठेवण्यावरून बुवा नाही, पण तू काय सांगितलं की मुनगेकर बुवानी माका असो घडवल्याने हा की यांच्या छाताड्यावर बस व जन्मात येऊचो तुझ्या माहितीसाठी सांगते. आणि जो अति करता भजन सोडून आई वडिलांपर्यंत जो बुवा जाता त्याच्याबरोबर मी बसतच नाही. मग तो किती महान असू दे नाही तर किती घाण असू दे. माझं एक स्टँडर्ड आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो, त्याचा वाढदिवस आहे.
भाषेत काय ना काय भाटियाल किंवा भाटियालमध्ये माझ्याकडे नोटेशन पण हा माका तुझ्या गायनात माका नाव ठेवूचं नाही, फक्त आवाजात जरा तुझ्या धार लाव एवढंच माका सांगूचा. आणि त्या तबलावादक तिथून जन्म झालो तेव्हा बसलो, म्हणजे त्याच्या बारशात घेतलो. त्या तबल्यावाल्याक सुद्धा सांगते तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकला. असल्या कलावंताकडे बसून तुझी सुधारणा होऊ शकत नाही. आणि मोठेपणाचा विषय नाही, या भांडूपासेच्या साक्षीने आणि त्या मातेच्या साक्षीने सांगतोय. हे 2 कलावंत माझ्याकडे असत, हे जेव्हा उपलब्ध नसतील तेव्हाच 3रे कलावंत माझ्याकडे बसतो. ह्या आमचा भाऊबंदापेक्षा पुढचा नाता लक्षात ठेव. कलावंत मी जर असो कारगड बुवा असते तर असे हे नामांकित कलावंत अर्थात नामांकित म्हणजे मी पण माझं पण भार आहे त्याच्यात नामांकित करण्यासाठी. सुरुवाती यांना कोण नाही बोलवायचे सांगते ना. देवदत्त पुजारी आमच्या मुंगेगावचे त्यांच्याकडे हे बसायचे. हे म्हणजे आमच्या देसाई बरोबर मागसून हे फिरायचे. आणि आज त्यांचं नाव अर्थात त्यांनी पण काहीतरी कमीपणा घेतल्याने म्हणून ते आज जास्त. आज प्रत्येकाच्या मनामनात असता योगेश सामंत संदेश सुद्धा लोकेश बोलले हीच जोडी हवी. त्याचा काय दुधव चालता ताकव चालता काय चालता पाणीवर पण भागवतात. त्याला काय वनमॅन शो एका मी सांगताय जर मंडळाला चांगला असता भाई मंडळी आणू नको पकवानवाले आणू नको तो 5 आवाज काढणार होतो तेव्हा माझे 8,000 चालले गेला. धंदो मांडलेलो हा. तू माका ऐका भजना बिजनाविषयीचा बुवा तू मगाचपासून सांगतोस नदी खयची गाडी भय मनाची एवढं माका अक्कल नाही. भयात अवघड जातं. वर म्हणता आलो कोणत्याची फक्त गाणी म्हणू शकता. एक तुझ्यासाठी गाणं म्हणतो बघ आता ह्या मी त्या मंडळी वर गाणं म्हणते ना, ह्या मी स्वतः माझ्या आपल्याप्रमाणे म्हणते. म्हणजे दिवाना पिक्चर मधलं गाणं आता जुन्या लोकांना माहिती आहे. तेव्हा पण मला ऋषी कपूरचं बाबा फोन येईल किंवा हे गाणं तुम्ही म्हणायला त्या पिक्चर मध्ये पाहिजे होता. तुला काय साधं बोलतोय बोलवते ते आवाजात ना जरा हे का थोड्या वेळात फोन कावून येईल तुला लक्षात ठेव. जेवताना कसं 2-3 दिवस खालच तेव्हा लाज नाही वाटली. बेंकेच्या गेटापासून बॉम्ब वाटतो रे तू बघला बॉम्ब टाक अजून पण तो मारीत जाशी. महापत त्या भुवाचं मला आलं राहतो रे नाव काय त्याला तुम्ही काय भजन बनवलं कोण रे तो. तू बाजू कुठे सगळ्यांनी जोरदार गाणी वाजवा तेव्हा शपथ सांगतो. काढे तर तू घेता म्हटले ते जवळचे मित्र आम्ही जरा लांबचे असतो. पाणी सारख्या शिकवू नको पहिली गाणी. आता ह्या गाण्यात जर वरती मी आताचा गाणं म्हणते का वरती म्हटल्यावर कसं वाटत तुम्ही सांगा नंतर. शुक्र तारा
पहिलं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजनी बुवा मी तुमका सांगण्या एवढं मोठं बुवा नाही. पूर्वांग प्रधान राग असतात आणि उत्तरांग प्रधान राग असतात. उत्तरांग प्रधान जे राग असतात ते वरच्या पटीतच गायले पाहिजे. पूर्वांग प्रधान असतात ते आले. आता हे सुरानुचंद्रवा हे खालच्या पट्टीत गाऊन त्याला मजा येणार नाही मित्रांनो. आता हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एक ह्या खालच्या पट्टीला बरोबर ना. ह्याच जर गाणं आता वरती घेतला तर चांगला जमात काय खोया तो काय बडबडतो हे कोण एवढी गुंडू बसलो बरोबर. बघ ह्या तरी जरा वरच्या पटीत मला बघ जमता काय 17-18 तुका हवी सोडून येऊची लागते बाहेर. माझ्या एवढं महान बुवा नाही पण तुझ्यापेक्षा भारीच होत. आणि तुझ्या जो गुरु बंधू हा त्याच्यापेक्षा पण होत. बाकी सगळ्या गुरु बंधूंच्या तुझ्या मी नतमस्तक काढतो पण दोघांपेक्षा नक्कीच भारी होत. बॅग कर आणि घरात जा. असू दे माझो शेजारी मगाशी मला गाडी बिडी बद्दल बोला पण त्या काय विचारा तुका जर लिंगडा तिट्यावर जायचं असलं तर रस्तो होईतो त्याला विचारा ना. मधीच जर गडबड आळलंय तर तुका किंजवडा कधीच जाऊचा लागत लक्षात ठेव. हा अरे मेरेक मेर आणि आहे गाडी बिडी म्हणतात या लिंगडा काय उद्या युट्यूबच्या माध्यमातून ऐकतोय तुला तुला फोन करतोय कसले रे गाडी तुका होय तुका इज्जत घालून नाही मारूचे लगीन तुमचा अरे बुवा हे माझे तरुण वर्ग जी जागृत देवस्थान बुवाच्या ह्या मी वादात नादात म्हणत झाले 3च बुवा ठेवलेले आहेत वादात माझ्याकडे. ती गवले कुडाळ तालुक्यातले असत त्याच्यातले 2 जास्त फॉर्मला तिसऱ्याच्या शक्यतो मी नादात नसते. तर त्या देवीत माझ्या आजच्या बारीतून जर माझ्या हातून सेवा घडली असेल तर एकच विनंती आहे. माझे तरुण वर्ग 35 ते 45 वयातला तो राखाडलेलो तरुण हा रखाडलेलो 35च्या खालच्याने अजिबात झोप बसायचा अजिबात तोंड उघडायचा ना. वाशिंग पालांचं तयार राहायचं बाकीच्या ते 8 पाले 35 ते 45 पर्यंत रखाडलेले तरुण त्या आईक माझा आजच्या बारीतून एकच सांगणं हा की त्यांचे मे महिन्यापर्यंत करे उजवावे ते मार्गात लागावे आणि त्यांना पण वाटतं ना की आमच्या काहीतरी कमी नव्हता. पण तिला काय आता भगिनी कमी 100% मुलगी असत आणि 70% मुली असत म्हणजे 30% मुलगे लग्नाशिवाय नव्हते देत लक्षात. किती 30% पण मी त्या भगवंताक सांगते तुम्ही आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा 100% त्या भगवंतात तुमचा तोच दिला ना म्हणजे ते जागे 100% देणार. फक्त प्रामाणिक आपल्या आई वडिलांची सेवा करा कुलदेवतेची सेवा करा आणि ग्रामदेवतेची सेवा करा. फक्त तुमच्यासाठी 2 मिनिटं एक गाणं म्हणतोय म्हणजे प्रत्येकात वाटला की लोकी बुवा हे माझ्यासाठीच गाणं म्हणता. 35 ते 45 आकडो लक्षात ठेवा एका दुसरा व्हायला एका याक नाही गावला. Sarı
लग्न गीता वगैरे ऐकाक मिळाची नाही त्या काय सकाळी तुळशीन सामसुमच असता. पण जेव्हा मुलगी मंडपातून निघून जाताना तेव्हा खरा दुःख होता तर बापाक होता भगिनी. ऐका. माया पित्याच्या या गाणं म्हणा भगिनी बघ ना म्हणा मी सांगताय ना माळेल झोपाक ना अति करू लागलं का गाणं जेवते. हा नाही लोक मी जवळच होतो मी त्याला दुखवीत नाही. अरे नाही कधी माझं नाव सुचवतो हा ते का 10 ते 12 वाजे ह्या वर्षात मी दिलं की जरा ते का नाही कोणी युती म्हणजे काय हा त्याला माहिती होता महाराज नाही तर काय रका गावची वाडी या लोक्या वागणा वाकडाचा काय चुलीची लाकडा ते पिसवान द्या. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला आजच्या तरुणींका मित्रांका माहिती नाही यांना हालीच्या तरुणांका खयची गाणी माहिती याकच फक्त सांगते मला. तुझ्यावर बोललं तुला आता मन भरलं आपण भांडूप आणि पंचक्रोशीतले सगळे आहात. या गाण्यांवर विश्वास ठेवू नको. ही येतली गाणी आणि जातली लक्षात ठेवा. ह्या काय नाही ह्या अळवावरचा पाणी हा ठेवा. अरे बाबा राजेंद्र घाडीगावकर माझे परममित्र राजेंद्र घाडीगावकर बुवा रामगड यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. चौधरी दिले बघा म्हणून सांगते तुमचा एक गाणं फक्त म्हणून. वाजून गेले फक्त एक मला आवडतं म्हणून ते गाणं म्हणतो आणि मग गजराला सुरुवात करतो व आपल्या पद्धतीने करतील. नको
विकल्या जाऊ दे विकल्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकल्या लोणी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी पिजली माझी बांगडी अशा तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रंग कधी दिसणार तुला मी सुद्धा पहिलं समजमुखी होतोय पण आता व्यवस्थित आहे रंग कधी दिसणार तुला लागणाऱ्या फुलातला सांग कधी एवढ्या सांग कधी करणार तुला सांग कधी करणार भेटीला लेवल आहे आम्ही ना आमचे चाहते किंवा थोडे असतील थोडे पण ते कट्टर चाहते आमच्या कट्टर तुम्हाला घुसपाट आणतो बरी तुझ्या गजरात माहीत पण धारण ठेवतो असं होऊ नये बुवा पण माझोचा बुवा याचं नाव काय पाल बुवा पाल खूप सुंदर लटन वगैरे देवशपथ सांगतोय तर माझा जर मानत असतील तर सांगल्या तुम्ही म्हणतील बाप्पांची इज्जत करता असं नाही चांगल्या कलावंतांनी घेतात नॉलेज घेतो पण मुंजेकर घेऊन घेता म्हणजे स्वरात तुका कसा गावता ना त्या पद्धतशीर ते शिकवतो या जावडा साधो तुला नाला सोपाऱ्याकडून जोडीत नाही दिलं चाल अजून दौलत राजे इथे गाजले दौलत भूमा सिंधुदुर्गात गाजले कोकण पुण्यभूमीवर एक तो वर्धे गावात एक तो वर्धे गावात एक लिंगाळ गावात असा गाणं नाही हा फक्त ह्यांच्यातून धूर येण्यासाठी फक्त तेवढा म्हणतो बाकी काय नाही माझं त्याच्या स्वार्थ दौलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या
भजनावरचं प्रेम आहे आणि याला भांडूप म्हणतात. एकदा जोरदार आपल्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. 501 रुपयांचं पुन्हा एकदा बक्षीस झालंय. धन्यवाद धन्यवाद. भिकाजी कांबळे यांच्याबरोबर 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. पाटील मोहनची एक गाजलेली गवडण तुला माहिती पण नसेल. भोळा भोळा गे माझा देवगड वाडा यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
डबल होते डबल 22 मागे त्या मजुऱ्यात चांगल्या दिलो मी फक्त बोवाडा घेतो आता तो माझा का बोलाच होता एक शब्द बोलले आता बोलले भोट टाकल्या आता सध्या देवगडच्या औषध मारतात माहिती आहे तुमका कीटकनाशक कोणाकडे हा शिल्लक आता मग ह्याच्यात किडे झाले त्याच्यात मारूचा होता गाडी खूप म्हणू शकतो पण थोडासा भान ठेवतो प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अबराधे हो धीरजी योगेश सावंत यांच्या हे 500 रुपयांचं भरती झालंय म्हणजे आपली अस्मिता हलकी भोगलांच्या ताब्यात केला मातेला सूर्याची बंधू
जगण्याला काय अर्थाच्या जगण्याला आता म्हातारपणी म्हणे धाव देवा सांभाळी तू विठ्ठला. काय बघा थोडक्यात फक्त सांगतोय, खूप वेळ झालाय. बालपण आपल्याला काही समजत नाही, तरुणपणा इथे संगतीमध्ये बिघडतं. तरुण वर्गाला सांगतोय तरुणपणामध्ये आपली संगत मित्रांनो महत्वाची असते. आपली संगत जर चुकीची असेल तर आपण काहीही करू शकत नाही भविष्यात. आणि आपल्या देशाची भावी पिढी आपण आहात, लक्षात ठेवा. या वयस्कर लोकांनी हे सगळं सांभाळलंय, ते आता तुम्हाला तडीला न्यायचंय. म्हणून सांगतो बालपण आलं ते रांगण्यात गेलं संगतीनं सारं तरुणपण मेलं काय अर्थाच्या जगण्याला आता म्हातारपणी म्हणे धाव देवा सांभाळी तुम्ही. बालपण खेळात गेलं, आई वडिलांनी कशाचाही विचार केला नाही. आपला मुलगा एकुलता एक काही लहानाने वाढवलं. पुढे ऐका नाकाशात ठेविलं मुलं जन्मदात्या आई बापाचं हातीला दाबाला मिळेल काम हातीला दाबाला मिळेल काम सुखी दया ठेविला सुखी दया ठेविला. तारुण्याची मस्ती अंगात आई बापाला ठेवी धाकात तरुणपण अंगामध्ये सरसरतंय कारण रक्त असतं आणि राग आपल्या आई वडिलांवर आपण काढतो. मित्रांनो सांगून ठेवतोय तुम्हाला, माझं ऐकायचं असेल तर ऐका. मनोरंजन भजन हे प्रत्येक वो आपल्या पद्धतीने करत असतात, पण समाजाला दोन गोष्टी चांगल्या सांगितल्या पाहिजे. आज जर आपण आपल्या आई वडिलांना त्रास देत असू आणि या ठिकाणी आईच्या मंदिरात या आपण जेव्हा दर्शन घेत असू नतमस्तक होत असू काही उपयोग होणार नाही. घरी जर आई वडील आपल्या नावाने रडत असतील तर कुठल्याही देवस्थानात जा, पंढरपूरला जा, तुळजापूरला जा, अक्कलकोटला जा, काही उपयोग होणार नाही. म्हणून माझं प्रामाणिक सांगणं आहे, जमेल तशी आई वडिलांची प्रामाणिक मित्रांनो सेवा करा. तुम्हाला कशाचंही काही कमी पडणार नाही, हे साक्षात उदाहरण तुमच्या समोर आहे. ते असंच म्हणत नाही मी 24 तास आई वडिलांच्या तिथे बसून असतो, पण जमेल ते प्रामाणिक करतो. ऐका आई बापाला ठेवी धाकात भावाची संगत मग व्यसन करायला माझा मित्रांनो विरोध नाही. त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका, कारण म्हातारे आई वडील आपली बायको आपली घरी वाट बघत असते आणि आपण कुठेतरी रस्त्यावर पडून असतो. मित्रांनो हे चुकीचं आहे. ऐका अंगात व्याधीला मंदिरी करती तेव्हा ती शरण गेला तेव्हा ती शरण गेला. आणि हे जर सगळं आपण ऐकलं नाही तर म्हातारपणी काय होतं ते एका शब्दात बघतो सांगतो. कापे शरीर थर थर थरा वृद्धपणाचा हा
सासरे असतात ना, सासरे ते शक्यतो सुनेला आपण त्रास देतो, सून बघत नाही. तसं कधी होत नाही, लक्षात ठेवा. मुलगा कामावर असतो की पहिली आपली सेवा सुनच करत असते बायकोच्या नंतर, म्हणून सुनेला सगळ्यात सुनाला बांधलं असतात. ऐका, कापे शरीर थर थर थरा, वृद्धपणाचा हा अवतार. हत्या करतील लहान पोर, हरिनामाविना व्यर्थकार. हरिनाम आज गोविंद बुवा साक्षात उदाहरण आहे आपल्या समोर. मी खोटं अजिबात बोलत नाही. पोटा पाण्याच्या दृष्टीने ते मुंबईला आले, कोणलं होतं कोणाचं, आणि त्यांना त्यांच्या घरातल्याने त्यांच्या मित्राने साथ दिली. आणि आज ही व्यक्ती दिवसभर रिक्षा चालवते नाला सोपाऱ्याला, दिवसभर, आणि रात्रीचे कार्यक्रम करतात. एकदा 2 वर्षांनी माझ्या सगळ्यांनी काढावं. आज या स्टेजवर बसल्या त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे. हे सगळ्यांच्या नशिबात. आज कित्येक भजनी बुवा आहेत, ताला स्वरात गाणार आहेत, पण प्रत्येकाच्या नशिबात स्टेज असतातच असं नाही मित्रांनो. ज्याका धोंडे माती काय येत नाही तो आज स्टेजवर चमकत असता, लक्षात ठेवा. पण स्वरात गाणारे बरोबर ना, एवढा मी तुझ्याबद्दल चांगला बोललोय, 500 रुपये दी माका. खैतो बुवा सिंधुदुर्गातलो, रायगड, रत्नागिरीतलो तुझ्याबद्दल चांगला बोलता रे. मग बोला तुका आम्ही जरा काय म्हटलं का तुका जमता कसा असता, मेरेक मेर नसाय असता, लक्षात ठेवा. ह्यो बाकीचे तो उदो उदो करता, फक्त एका लोको देवगडातून जायचो एकदा झालो, ह्यो राजा झालो, ह्यो आज तो कुठतो आमच्याकडून. हे बघदान फक्त मी कधी ढाकालतोय तो. एक लक्षात ठेवा, तुमका सांगायला ठेवतो, या घाटोपासेच्या समोर जर कर्म धर्म संयोगाने तुमच्या अगोदर गेलोय, तुमका सोडूच आहे, तुमच्या भात्यात येऊन लागतं. भात्यात नाही नव्हते तो ह्यांचा मी तसं म्हणत नाही, त्यांचा करून आपण पाठी पण तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद. आम्ही कधी चुकीचा केला तरी केला, त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर माफी मागितली मायबापांनी, छोटे सगळ्यांच्या समोर. पण आपला लबाड चोर ठरवले गेले. भगवंत त्यांच्या सुद्धा चांगली बुद्धी देवतो, हीच माझ्या त्या आईच्या चरणी प्रार्थना. गजराचा शेवटचा कळवा.